हर हर महादेव मंडळी, हे कोणतेही सामान्य सूर्यग्रहण नाही. या सूर्यग्रहणानंतर 6 अशा राशी आहेत ज्यांचे नशीब 12 ऑगस्ट 2026 रोजी बदलणार आहे. माता आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026ला लागणार आहे. हे ग्रहण किती वेळचे असेल, भारतात कुठे कुठे दिसेल आणि 12 राशींपैकी अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत ज्यांचे नशीब या ग्रहणानंतर उजळणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच त्यांना नशिबाचे पूर्ण साथ मिळणार आहे आणि महादेवाची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद असतो त्याचे नशीब पूर्णपणे बदलून जाते. म्हणूनच आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माता आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे कोणतेही सर्वसाधारण सूर्यग्रहण नाही, तर खूप मोठे आणि प्रभावी सूर्यग्रहण असणार आहे. परंतु 12 राशींपैकी काही अशा भाग्यवान राशी आहेत ज्याचे नशीब या सूर्यग्रहणानंतर पूर्णपणे बदलणार आहे. म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर मग या सूर्यग्रहणाची वेळ काय असेल आणि सूतक काळ कधीपासून सुरू होईल याबद्दलची संपूर्ण माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. भारतीय वेळेनुसार या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ऑगस्ट महिन्यात लागणार आहे. या वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून हे एक खग्रास सूर्यग्रहण म्हणजेच पूर्ण सूर्यग्रहण असेल, ज्याचा प्रभाव जगभरात पाहायला मिळेल. पंचांगानुसार या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 बुधवारी होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 9:04 वाजता सुरू होईल. रात्री 11:16 वाजता ते आपल्या सर्वोच्च टप्प्यावर असेल आणि उशिरा रात्री 1:27 वाजता समाप्त होईल. या ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 4 तास 23 मिनिटे असणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काळ कधी सुरू होतो ते जाणून घेऊया. जेव्हा ग्रहण लागते त्याच्या काही तासाआधी सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण संपताच तो समाप्त होतो. जिथे चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो, तिथेच सूर्यग्रहणाचा सूतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या वेधवेळेनुसार ठीक 12 तास आधी लागू होतो. यानुसार 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा सूतक काळ सकाळी 9:04 वाजता सुरू होईल. मात्र भारतामध्ये सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आहे त्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो. या सूतक काळात कोणतेही शुभकार्य किंवा पूजा अर्चना केली जात नाही. गर्भवती महिलांना सूतक काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो आणि भगिनींनो, शालेय शिक्षणातून आपण सर्वांनी हे शिकलोच आहे की आपली पृथ्वी एका मोठ्या ताऱ्याभोवती म्हणजेच सूर्याभोवती फिरते. तसेच पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीभोवती फिरता फिरता कधीकधी चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्यभागी येतो. त्यामुळे पृथ्वीवरून सूर्य दिसणे बंद होते आणि या स्थितीला सूर्यग्रहण म्हटले जाते. या परिस्थितीत पृथ्वीवरून सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः दिसण्याचा होतो, कारण अशा वेळी चंद्र सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा काही प्रमाणात अडवतो, ज्यामुळे पृथ्वीवर सूर्य दिसणे बंद होते. सूर्यग्रहण कधी होते? या खगोलीय घटना नेहमी अमावस्येलाच घडते.
ग्रहणादरम्यान जेव्हा चंद्र सूर्याचा काहीच भाग झाकतो त्याला अंशिका किंवा खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मात्र कधीकधी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो त्याला खग्रास पूर्ण सूर्यग्रहण म्हटले जाते. लक्षात ठेवा, हे पूर्ण सूर्यग्रहण पृथ्वीच्या एका अतिशय छोट्या भागातच पाहता येऊ शकते, जे साधारणपणे जास्तीत जास्त 250 किलोमीटर व्यास असलेल्या परिसरातच येणारे क्षेत्र असते. तर उर्वरित पृथ्वीवर ते केवळ अंशिका सूर्यग्रहण म्हणूनच पाहिले जाऊ शकते. आपल्या गतीमुळे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राला सूर्यासमोरून जाण्यासाठी काही वेळ लागतो. या दरम्यान चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो, ज्यामुळे पृथ्वीच्या त्या भागामध्ये दिवसासुद्धा रात्रीसारखा अंधार पसरतो. हे सूर्यग्रहण भारतामध्ये रात्रीच्या वेळी होणार असल्याने ते भारतात दिसणार नाही आणि म्हणूनच याचा सूतक काळही भारतामध्ये मान्य असणार नाही. परंतु 12 पैकी 6 राशी अशा आहेत ज्याच्यावर या ग्रहणाचा पूर्ण प्रभाव पडणार आहे. माता आणि भगिनींनो, हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी या सूर्यग्रहणानंतर कोणत्याही भाग्यशाली राशींचे आयुष्य बदलणार आहे हे जाणून घेऊया, ज्याचे नशीब आता चमकणार आहे. 12 राशींपैकी काही राशींवर भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले असून त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख, वेदना आणि अडचणी दूर होणार आहेत. शंकराच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात अथांग आनंद येणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. मित्रांनो, भगवान शिव ज्यांना मोठी खुशखबर देणार आहेत अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्याच राशीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, अजिबात सोडू नका. कारण हे कोणतेही सामान्य सूर्यग्रहण नसून या राशींचे नशीब बदलणारे ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी महादेवाचे सर्व खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला भगवान शिवचा थेट आशीर्वाद मिळेल आणि तुमच्यावर शिव भगवानाची, महादेवाची कृपादृष्टी नेहमी राहील. चला तर मग, ज्या राशीवर महादेवाची कृपा होऊन अथांग आनंद मिळणार आहे त्या भाग्यवान राशीबद्दल माहिती जाणून घेऊया. मग सुरू करूया. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की हिंदू धर्मात अनेक देवी देवतांना मानले जाते. या देवी देवतांमध्ये भगवान शिव यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीवर महादेवाची कृपा होते त्याच्या आयुष्यात कोणतेही संकट येत नाही. जे लोक वाईट काम करतात, पाप करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांनाच भगवान शिव शिक्षा देतात. 12 राशींपैकी काही विशेष राशींवर आता महादेवाची कृपा दृष्टी होणार आहे. भगवान शिव त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले आहेत, ज्यामुळे या राशींच्या लोकांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. भगवान शिव आता या राशींवर आपला विशेष आशीर्वाद देणार आहेत. या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यात अपार आनंद आणि समृद्धी येणार आहे. भगवान शिवच्या कृपेने या लोकांचे सर्व दुःख, कष्ट आणि वेदना दूर होणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने त्यांना आयुष्यात विविध प्रकारचे फायदे, धनलाभ आणि मोठे यश मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. मित्रांनो, ज्या भाग्यशाली राशींवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे भाग्यशाली राशींपैकी पहिली राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांवर भगवान शंकराची अथांग कृपा दृष्टी असणार आहे.
यामुळे तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात आणि धंद्यांमध्ये भरभराट होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे किंवा नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी परदेशगमनाचे उत्तम योग जुळून येत आहे. यासोबतच तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता असून तुम्ही सर्वांची कामे यशस्वी पूर्ण कराल. भगवान महादेवाच्या विशेष कृपेमुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अडचणी दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात भरपूर आनंद येईल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. या यादीतील पुढची राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी भगवान शंकराच्या आशीर्वादाने अतिशय उत्तम काळ येणार आहे. भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. समाजातून तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचे कौतुक केले जाईल. भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला यशाच्या अनेक नवीन संधी मिळणार आहेत, ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे जाल. तुमची जी काही कामे रेंगाळली किंवा अडकली होती ती आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील. तुम्ही जो नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करू इच्छिता त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. भगवान महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल आणि धनलाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. यासोबतच तुमच्या व्यापारात भरभराट होईल आणि सामाजिक क्षेत्रात मोठे यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. जर तुम्ही एखादी नवीन योजना आखत असाल तर ती नक्कीच यशस्वी होईल. भगवान शंकराची विशेष कृपा मेष राशीच्या लोकांवर बनलेली आहे. सध्याची वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. यामुळे या काळाचे पुरेपूर फायदा घ्या. वेळ हातातून निघून जाऊ देऊ नका. या यादीतील पुढची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या आशीर्वादाने लवकरच एखादी खूप आनंदाची बातमी मिळण्याचा योग आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. महादेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. तुमची प्रलंबित कामे आता मार्गी लागतील. या राशीच्या लोकांना धनलाभ, विविध फायदे आणि मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे कठीण कामेही सहजरित्या पूर्ण होतील. वर्षानुवर्षे रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. भगवान शंकराच्या आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांचे सुवर्णकाळ सुरू होत असून तुम्ही यशाची नवी शिखरे गाठाल. यानंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांवरही भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे. व्यापाराच्या धंद्यात मोठी वाढ होईल. नोकरदार वर्गाला प्रमोशन, वेतनवाढ मिळण्याचे उत्तम योग आहेत. ज्यांचे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न आहेत ते आता पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना आर्थिक नफा मिळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ज्या दाम्पत्यांना आपल्या अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. तसेच तुमचे सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल. भगवान शंकराची कृपा तुमच्यावर कायम आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि महादेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात भरपूर लाभ, धन आणि यश मिळेल, ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे आयुष्य बदलून जाईल. या यादीतील पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशी मंडळी.
सिंह राशीच्या लोकांसाठी भगवान शंकराच्या कृपेने आता अतिशय उत्तम काळ सुरू होत आहे. तुम्हाला केवळ समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार नाही, तर लोक तुमचे कौतुकही करतील. याशिवाय तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी चालून येतील ज्यामुळे सकारात्मक बदल घडून येतील. भगवान महादेवाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला चांगला आणि आर्थिक लाभ होईल. एका बाजूला कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, तर दुसऱ्या बाजूला व्यवसायात भरभराट होईल. सिंह राशीच्या लोकांना आता चौफेर यश आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला पदोन्नती म्हणजेच पगारवाढ, प्रमोशन मिळण्याचे पूर्ण योग आहेत. पैसा मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने तुमची आर्थिक स्थिती अधिकच मजबूत होईल. ज्या दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांना बालसुखाचा आनंद मिळेल, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. आणि भगवान शंकराच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अथांग सुख समृद्धी येणार असून सध्याची वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. या यादीतील पुढची राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना भगवान शंकराच्या आशीर्वादाने लवकरच खूप चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. तुम्ही केलेले मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे, ज्यामुळे तुमच्या आनंदाला उधाण येईल. तुमची रेंगाळलेली कामे महादेवाच्या कृपेने आता वेळेत पूर्ण होतील. या काळात तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल. भगवान शंकराच्या असीम कृपेने पैशाची समृद्धी सर्व अडचणी दूर होतील. धनलाभाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊन तुमच्या संपत्तीत वाढ होईल. नोकरदार वर्गासाठी पदोन्नती म्हणजेच प्रमोशन आणि पगारवाढीचे उत्तम योग बनत आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने आयुष्यातील सर्व चिंता संपुष्टात येतील आणि अथांग सुख समृद्धी लाभेल. या यादीतील पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांवर भगवान शिव अत्यंत प्रसन्न असणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल. लवकरच तुम्हाला एखादी मोठी खुशखबर मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. कुंभ राशीच्या लोकांनी केलेल्या कष्टाचे फळ आता मिळण्याची संधी आली आहे. तुमची रेंगाळलेली कामे यशस्वी पूर्ण होतील आणि व्यवसायात उत्तम नफा मिळेल. व्यापारात चौफेर प्रगती होऊन आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. नोकरदार वर्गासाठी पदोन्नती म्हणजेच प्रमोशन आणि वेतनवाढीचे योग बनत आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनपसंत नोकरी मिळेल. अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील आणि व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील. सध्याचा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असल्याने या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. मिथुन राशी या यादीतील पुढची राशी मिथुन राशी आहे. मिथुन राशीच्या लोकांवर भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद असणार आहे. आगामी काळात नोकरीत भरती किंवा पदोन्नतीचा योग असून व्यवसायात अचानक मोठा धनलाभ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. अधुरे राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊन कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. एखादी मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल. सोबतच अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना ते सुख लाभेल. महादेवाच्या कृपेने तुमच्यासाठी अतिशय उत्तम वेळ सुरू होत आहे. सूर्यग्रहणाविषयी माहिती व सोपे उपाय. हे सूर्यग्रहण युरोप, ग्रीनलँड, आइसलँड, आर्क्टिक, अटलांटिक महासागर आणि उत्तर दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, तरीही या सूर्यग्रहण सर्व राशींवर सकारात्मक प्रभाव पाडेल आणि भाग्याची साथ लाभेल. सूर्यग्रहणाच्या दिवशी करायचे उपाय. नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी सूर्यग्रहणाच्या वेळी महालक्ष्मी मंत्राचा जप करावा.
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्याने करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसून येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सूर्यग्रहणाचे विशेष उपाय आणि नियम. तर पुढे जाणून घेऊया आपण विशेष नियम आणि त्याचे उपाय. मंत्र जप व लाल किताब उपाय. लक्ष्मी प्राप्ती आणि प्रगतीसाठी ओम श्रीं ह्रीं क्लीं स्वाहा या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरेल. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी ग्रहणानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी उपवास ठेवून भगवान शिवची पूजा करावी. घरामध्ये केशराची खीर बनवून लक्ष्मी देवीला भोग दाखवावा आणि ती लहान मुलींना कन्यांना खाऊ घालावी. यानंतर पांढरे वस्त्र आणि तांदूळ दान करावेत. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि चंद्राची स्थिती मजबूत होते. ग्रहण दोषापासून मुक्तीसाठी ग्रहणाच्या दिवशी एक स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध भरून उशाशी ठेवून झोपावे. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ते पाणी किंवा दूध बाभळीच्या किंवा किकर झाडाच्या मुळाशी टाकावे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्याचा नारळ आपल्या डोक्यावरून 21 वेळा फिरवून म्हणजेच ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. ग्रहण काळातील अर्घ्य आणि नियम. जर तुम्ही दाढी किंवा शेंडी ठेवणार असाल तर ग्रहणाच्या आदल्या दिवशीच ती काढावी. ग्रहणापूर्वी चांदीच्या तांब्यात गंगाजल, तांदूळ, साखर आणि दूध एकत्र करून अर्घ्य द्यावे. ग्रहण काळात मानसिक जप, तप आणि दान करावे. सूतक काळ आणि नियम. 12 ऑगस्ट 2026 हे सूर्यग्रहण भारतात रात्रीच्या वेळी लागणार असल्याने थेट दिसणार नाही. त्यामुळे भारतात त्याचे सूतक काळ मान्य नसेल आणि धार्मिक कामावर कोणतेही बंधन असणार नाही. तरीही ज्योतिषनुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या या ग्रहणाचा सूक्ष्म ऊर्जेच्या रूपात प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी. ग्रहण सुरू होण्यापूर्वी गर्भवती महिलांनी आपल्या पोटावर थोडा गेरू किंवा ताज्या तुळशीचा रस लावावा. यामुळे नकारात्मकता दूर राहते आणि गर्भाचे संरक्षण होते. ग्रहण कालावधीत रात्री 9:04 ते उशिरा 1:27 पर्यंत गर्भवती महिलांनी सुरी, कात्री, सुई किंवा ब्लेड यांसारख्या कोणत्याही धारदार वस्तूंना चा वापर करू नये. या काळात केवळ आपल्या इष्टदेवतांचे ध्यान करावे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्राचा सतत जप करावा. 13 ऑगस्ट रोजी सकाळी करायचे महाउपाय आणि दानपुण्य. स्नान आणि सूर्य अर्घ्य. ग्रहणाच्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी आणि काळे तीळ मिसळावेत, ज्यामुळे शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्नानानंतर तांब्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, कुमकुम आणि लाल फुले टाकून भगवान सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. दान पुण्य. तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार पांढऱ्या वस्तू उदाहरणार्थ तांदूळ, दूध, साखर, पांढरे वस्त्र किंवा तीळ आणि गुळाचे दान एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला करावे. हे दान केल्याने कुंडलीतील सूर्यदोष, पितृदोष आणि ग्रहणदोष दूर होतात. करिअर, व्यवसाय आणि घरातील शुद्धीकरणाचे उपाय. व्यापार आणि नोकरीतील बदल. या ग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यशाचे मार्ग मोकळे होतील. शेअर मार्केट, लोखंड, कपाट, रिअल इस्टेट किंवा खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. नवीन ग्राहक मिळतील आणि अडकलेले पैसे परत मिळेल. घराची शुद्धी आणि समृद्धी.
ग्रहण संपल्यानंतर घरात गंगेचे पाणी किंवा सेंधव मीठ मिसळलेल्या पाण्याचा शिंपडा करावा. घराच्या मुख्य दारावर हळदीचे स्वास्तिक काढावे, ज्यामुळे नकारात्मक शक्ती रोखल्या जातात आणि देवी लक्ष्मी व शिवाचे वास राहतो. संध्याकाळी घरातील मंदिरात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यात 2 लवंगा टाकाव्यात. यामुळे घरातील दारिद्र्य आणि गृहक्लेश नष्ट होऊन आपुलकी वाढते. आरोग्यासाठी उपाय: जर घरातील कोणी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर ग्रहणानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा आणि शिवलिंगावर कच्चे दूध व काळे तीळ अर्पण करावेत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि जय सूर्यदेव नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांचीही काळजी घ्या.